काय बघा, मला हात धरून कोणीतरी आणतं, त्याच्यात सुद्धा मर्म आहे. असं आहे, एक प्रार्थना आहे ख्रिश्चन धर्मामध्ये, लीड काइंडली लाईफ, बरं का. तर मला ज्यांनी आणायचं त्यांनी असंच समजावं की तो माझ्या जीवनामध्ये प्रकाश आहे. अंधारच असेल तर मला आणून काय करायचं आहे, नाही का. याचं कारण असं, आपल्याला मी सुचवतो, अत्यंत नम्रतेने सुचवतो, अतिशय लीनतेने सुचवतो. आपण ज्ञानेश्वरी ऐकायला येताना आपल्या गुरुला बरोबर आणून जसं मी येताना महाराजांच्या शिवाय मी येत नाही, तसं तुम्ही जर तुमच्या गुरुला बरोबर आणलंत ना, तर जे ज्ञानेश्वर महाराज सांगतील ना ते नको म्हणलं तरी आज हृदयात घुसेल. बरं, कारण गुरुत्व हे एकच आहे, गुरुत्वात फरक नाही. तेव्हा ते जे सांगताय ते खरोखर गुरुच आपल्याला समजावून देऊ शकतो, नाही तर काही करताय. हे काही व्याख्यान नव्हे, प्रवचनामध्ये आणि व्याख्यानामध्ये फरक आहे. सर्मन आणि लेक्चर इंग्लिश मध्ये बघा, आता आपल्या इथे तो काही हा नव्हे, पण प्रवचनकार प्रवचनाला बसला म्हणजे त्याची पूजा करतात, त्याला बुक्का लावतात, त्याला हार घालतात. व्याख्यानाला झाल्यानंतर हार, कारण तसं काय झालं कोण नाही का. आणि त्या पुलंच्या व्याख्या आपल्या ह्याच्यात वर्णनात आहे, तो हार सुद्धा उष्ण आणलेला असतो कोणाचा तरी, आणि तो त्याला घातला की नंतर काढून घेऊन विकला जातो बाहेर, काहीतरी आहे. नाही, हा फरक आहे. म्हणजे तो जे ज्ञान बोलतो ते पूज्य आहे, ते ज्ञान व्यवहारी नाही, ते आत्म्याचं कल्याण करण्यात. दुसरं असं, किंवा मला काही प्रश्न विचारला, मी इतके दिवस ज्ञानेश्वरी ऐकतोय आणि मला आवडते, सगळं चांगलं आहे, पण अजून काही पाऊल पुढे पडत नाही. हा महत्वाचा प्रश्न आहे बरं का. त्याला दोन गोष्टी आहेत आपल्याला सांग. पहिली जो गोष्ट असेल, आपलं ध्येय ठरलं पाहिजे. बरं, ध्येय जर ठरलं नसेल ना, तर ज्ञानेश्वर महाराज स्वतः जरी आले आपल्या मनावर परिणाम होणार. माझं ध्येय काय आहे, आणि सगळं जर मर्म असेल तर तिथे आहे. ज्ञानेश्वरी ऐकून किंवा त्याचं पारायण करून माझा प्रपंचच सुधारायचा असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणजे असं आहे, आपणच ज्ञानेश्वर महाराजांचा पराभव केला असेल काय. बरं, इंग्लिशमध्ये सुरेख म्हणतात, तुमचं जर ध्येय ठरलं नसेल, यू डिफीट युअर सेल्फ इन दी प्रोग्रेस ऑफ दी आयडिया. तत्वज्ञानातलं वाक्य आहे, तुमचं जे आदर्श आहे तुम्ही जाऊ शकत नाही तिकडे. बर, ते ध्येय कसं आहे, व्यवहाराशी संबंध नाही, संबंध नाही. याचा अर्थ असा, दैनंदिन व्यवहारामध्ये त्याचं काय हे आहे, तुम्ही जर आतमध्ये भगवंताचं प्रेम, सद्गुरूचं प्रेम हे जर ध्येय ठेवलं तर बाकीच्या गोष्टी आड यायचं कारण काय आहे तिथे, ही आतली गोष्ट आहे ना. असं जर आहे तर मग ध्येय ठेवायला काय हरकत आहे. बर, ध्येय निश्चित राहायचं लक्षण काय आहे, मानसशास्त्र सांगतो आपल्याला. तर व्यवहार सगळा होत असताना त्याचा विसर न पडणं हे त्याचं लक्षण. याचं मी एक पाहिलेलं उदाहरण सांगतो आपल्याला, आणि त्याच्यावरून मग त्याचा अर्थ काय तो सांगतो. मी एकदा मुंबईहून येत असताना ग्रँड रोडला एक भैया चढला. आम्ही आपले थर्ड क्लास सेकंड क्लासची हे प्रवास, बसला आपला समोर, गप्पा ठोकीत होता. मधून मधून तो काय करायचा, पोटाला असा हात लावायचा. त्यांनी काय म्हणले, क्यों रे, क्षमा करा हे उर्दू आहे, काय रे असा त्याचा अर्थ आहे बरं का. क्यों रे, पेट दुख रहा क्या तेरा. नाही महाराज, त्यांनी जरा सगळं वय केला तर पैशाची पिशवी होती, त्याला तो हात लावित होता. की आहे ना, आहे ना, सुरक्षित आहे ना. बघा, म्हणजे याला अनुसंधानच म्हणतात बरं का. तर मी सर्व व्यवहार करीत असताना मला त्यांच्याकडे जायचं, मला त्याच्या कृपेला पात्र व्हायचं आहे, मला त्याचं अनुसंधान ठेवायचं आहे. हे ध्येय निश्चित व्हायला पाहिजे. ते ध्येय निश्चित करणं हे ज्ञानेश्वर महाराजांचं काम आहे. मी कशाकरता ऐकायचं सगळं हे बरं का, सांगण्याला हौस नाही. बरं, ऐकण्याला तेच सांगतात असं वाटेल ना, नाही.
ध्येय निश्चित व्हायला पाहिजे. आणि आपण वाचण्यापेक्षा सत्संगतीनं श्रवण केलं आणि ध्येय लवकर निश्चित होतं म्हणून हा सगळा गोंधळ. बरं, असं आहे. साधी गोष्ट आहे. एक तुम्हाला उदाहरण सांगतो, ते माझ्या विद्यार्थ्याचंच आहे. तो वेगळी झाला आणि आम्ही रस्त्यातून चाललो होतो तेव्हा एक शिपाई हायकोर्टाच्या तिथे एका कैद्याला घेऊन चालला होता. हा एलएलबी झालेला. त्याने विचारलं, काय गुन्हा केला? बरं का, काहीतरी सांगितलं त्याने, आमचा आमचा गुन्हा केला, आज केस आहे म्हणून. तर म्हणलं त्याला आमची आमची शिक्षा आहे इंडियन पिनल कोडमध्ये. विद्यार्थ्याने बरोबर सांगितलं, पण त्याने शिक्षा बरोबर उच्चारली तरी शिक्षा होते का? तो जज आहे ना, त्याने उच्चारल्याबरोबर होतं. तसं तुम्ही आणि नुसत्या ध्येयाच्या गप्पा मारून ध्येय निश्चित होत नाही. गुरुची आज्ञा पाहिजे किंवा ज्ञानेश्वर महाराजांची सांगणं पाहिजे. म्हणजे अधिकार आहे ना. जसं अगदी साधं पिठलं करायचं झालं तरी ज्या बाईनी त्याच्यात जन्म घातलाय ती जसं करून सहा आमचं करा, तसं नवीन पुस्तकं वाचून करणाऱ्या बाईला यायचं नाही. नाही तर काय होतं, तुम्हीला पाणी टाका मग पीठ टाका, मग पीठ टाकलं म्हणून पाणी टाका, पाणी टाकलं म्हणून पीठ टाका, आणि शेवटी काय होईल ते नवऱ्याने खावं. असं नाही का? सांगण्याचा हेतू काय माझा, हे अवश्य आहे. चांगल्याकडून श्रवण होणं भाग्याची गोष्ट आहे. असं काय करता आपण, जो त्यामध्ये आहे, मुरलेला आहे, त्याने सांगणं आपण बोलतो ना. दुसरं, ध्येय निश्चित झाल्यानंतर, ध्येय निश्चित झालंय हा बुद्धीचा प्रश्न आहे. बुद्धीनं समजतं ना. आपण म्हणतो ना की कळतं पण वळत नाही, म्हणजे बुद्धी बरोबर सांगते पण त्याची तळमळ लागणार की आता मला काही पुढे शिकवलं पाहिजे. महाराज म्हणायचे, एखादी मुलगी वयात आली आहे आणि लग्नाचं पाहणारे नाही, आईबाप गेलेले आहे, गावाकडे राहते म्हणा, कोणाकडे राहते आहे, तिला जितकी तळमळ लागते लग्नाची तेवढी जरी लागली तरी घरी येऊन राहील म्हणाला. ती तळमळ काढली की नाही, आता मला ते पाहिजे, त्याशिवाय मी जगू शकत नाही. ह्या तळमळीमध्ये खरं मर्म आहे परमार्थाचं. तुम्हाला मी मागे एकदा सांगितलं ना, लोकमान्य टिळकांच्या वर आत्र्यांचा लेख आहे. बरं, त्या आता नव्या पुस्तकात नसावं, त्यांची जी शाळेत पुस्तकं होती त्याच्यामध्ये तर पहिलं वाक्य असं आहे त्याच्यातलं, लोकमान्य टिळक म्हणजे तळमळ, प्रचंड तळमळ, असं वाक्य आहे त्यातलं. तशी थोडी तळमळ लागली पाहिजे. तळमळ ही आग आहे, ती पेटली पाहिजे आणि आपल्या साधनानं ती पेटते. साधन जर नसेल तर प्रार्थनेनं पेटते. पण प्रार्थना कशी पाहिजे, प्रेमीच्या देठापासून आली पाहिजे की मला आता द्या, मला पाहिजे. मी असं म्हणेन, एक नवरा बायको आहे, लग्न झालं, 10 वर्ष झाली, मूल बाळ नाही, पैसा अडका आहे, असं आहे, त्या बाईला जितकं वाटेल की मला आता मूल पाहिजे, तिला सैन पडत नाही, तितकं जरी वाटलं आपल्याला तरी परमात्मा आपल्या जवळ येईल. आता आजचा विषय काय चालू आहे, त्यांचं म्हणणं असं आहे. आता ती मागची पार्श्वभूमी सांग. तुम्ही या कर्मभूमीत आलात ना, तर कर्म टाळू म्हणून कसं शक्य आहे? तुम्ही आलात ते कर्माचा हिशोब आहे म्हणूनच आलात. बघा, तुम्ही एक साधी गोष्ट बघा, आपण ज्या घरात जन्माला येतो त्या घरामध्ये बहीण भाऊ कोण असावे, आपले आईबाप कोण असावे, त्यांचे नातेवाईक कोण असावे, तुम्ही ठरवता का तिथे तुम्ही येता जन्माला? एक. दुसरं, तुम्ही शाळेत गेलात, शाळेमध्ये ते मास्तर कोण असावे, ते मित्र व मैत्रिणी कोण असाव्या, तुम्ही ठरवता का? त्यानंतर तुम्ही नोकरीला लागला, तिथे साहेब कोण असावा, आजूबाजूचे लोक कोण असावे, तुमचे चपराशी कोण असावे, काय ठरवलंय तुम्ही? म्हणजे याचा अर्थ असा की माझे जे समकालीन माणसं आहेत ही सगळी त्या योगाने एके ठिकाणी येतात. कर्मयोगे सकळ मिळाली, एके ठाणी जन्मासी आली, ती त्वा आपली कैसी मानली रे पढत मूर्खा, समर्थांची उभी आहे. नाही, कसं आहे बघा, म्हणजे माझ्या भोवतालचं जे समकालीन जगत आहे, कॉन्टेम्पररी बरोबर जगत आहे, हे जगत मी निर्माण करीत नाही. ते जसं कर्माच्या हिशोबाने आले तसं मी आलेलो आहे. फक्त जी सत्पुरुष असतात त्यांचं मात्र निराळ. म्हणजे रामकृष्ण म्हणाले, नाटकाचा खेळ रंगायला पात्र पाहिजेत ना, ती आधीच मी पुढे पाठवून दिलेली आहे आणि हे मग आले. नाही, तुम्ही आम्ही नाटकच करतो आहोत, पण ते ट्रॅजेडी आहे, सगळी शोकांची काय, त्यांची सुखांची काय सांगण्याचं हेतू काय? हे जर असं आहे तर मी कर्म केल्याशिवाय
कर्माचं मूळ देहापेक्षा मनामध्ये आहे. योग वासिष्ठात एक फार अप्रतिम तत्व सांगितलंय. मनःकृतम कृतम कर्म न शरीरकृतम कृतम. बरं का, मी बसल्या ठिकाणी जर कोणाचा द्वेष केला तर कर्म घडलं, तुम्ही त्याला शिवाय देऊ नका किंवा हे करू नका. एक बाई काय म्हणाल्या, चांगल्या बाईतल्या, नवरा जरा थोडासा हेकट आहे, काय देतो पहिला म्हणलं असं याचं ते बोले की जय खबरते. बाईने दिली नाही कधी, तरी पण कर्म घडलंच की नाही. रेकॉर्ड जे आहे त्या चित्रगुप्ताजवळ त्यावेळेला फोटो काढण्याचं बाई खवळीत मारते. नाही का, माझ्या सांगण्याचं हेतू तुम्ही लक्षात घ्या की कर्माचं मूळ माझ्या मनामध्ये आहे आणि ते मला आज जे मन आहे ते मला काढता येत नाही. असं काय करता? समजा आपल्याला काही रोग झाला आणि डॉक्टर म्हणलं कॅन्सर आहे, काय नाही मी औषध घेणार नाही, काय गर्भाने व्हायची बसाल शकतो नाही, काही नाही तरी कसं झालं, काय झालं, काय होणार आहे हे डोक्यात येईलच की नाही. म्हणजे कर्म सुटत नाही माणसाला. कर्म ही सुटणे ही शेवटची अवस्था. त्याच सांगतो आपल्याला. काय झालं, ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुचं वर्णन करताना इतकं अप्रतिम वर्णन केलं की बोलायचं. तेव्हा मी महाराजांना काय म्हटलं, आम्ही कुठे असं पुण्य केलं होतं म्हणून आम्हाला गुरु भेटले. तेव्हा हसल्याने काय म्हणाले, भेटले पण त्यांची खरी योग्यता तेव्हा कळेल, म्हणजे आता नाही. ही बरोबर आहे, तुमची जशी तयारी होत जाईल तशी त्याची अवस्था कळेल. आणि दुसरं ज्ञान बघितलं तर अचंबा वाटेल. आपण मोठे ते अष्टावधानी दशावधानी लोक पाहतो ना, यांचं काय ज्ञान, कुठे पुस्तक वाचायला गेलेले असतात. मग ती अवस्था कळायला आपलीच तयारी व्हावी लागते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, जै कर्मसाम्य दशा. कर्माचं मूळच गेलं मनातलं, अमुक करा म्हणून अमुक नाही. कर्मसाम्य दशा जै होय वीरेशा, तै श्री गुरु आपैसा भेटे लगा. असं काय करता, तो पाहायला येईल तुम्हाला. अरे पात्र आहे, जशी रामकृष्णांना ती ब्राह्मणी शोधत आली ना, तसा तो येईल. कारण त्याला असं स्वच्छ पात्र मिळणं कठीणच आहे आणि प्रपंचात वाहन मिळणं तर अतिशय कठीण आहे. बरे का, सांगण्यात येतं माझं काय, तेव्हा कर्म सुटत. कर्माचं मुख्य लक्षण काय हे सगळं मी तुम्हाला युरोपियन फिलॉसॉफीचं सांगतोय. बरं का, तुम्हाला मला क्षमा करा, त्यांनी हे प्रश्न सगळे हाताळलेले आहे. कर्म कर्म म्हणताना त्याचं मूळ कशाचं आहे, त्याचं मूळ फळाचं आहे. नाही तर कर्म करतोय कशाला होतो. कर्म त्याची दिशा असते, त्याला फळ असतं. तेव्हा फळ केव्हा लागतं, वासना असेल तर फळ, नाही तर कशाला फळ मागता येतो. तेव्हा कर्माचं मूळ वासनेमध्ये आहे. बर, कर्म सुटत नाही, कर्माचं मूळ वासनेच आहे. आणि ह्याला तर भगवंताचं प्रेम पाहिजे, भगवंताच्या प्रेमाला वासना आड येते. मग ज्ञानेश्वर महाराज सांगताय की हे जे कर्म घडत आहे, मी आता ते समकालीन सांगितलं ना, तर या विश्वाच्या रचनेमध्ये ते ठरलेलंच आहे. ते कसंच व्हायचं, तुम्ही कोण होणार, तुमच्या हातून काय कर्म व्हायचं, लोकांचं चांगलं वाईट काय व्हायचं, हे सगळं आयुष्य बरोबर ठरलेलं आहे. याला की मी आपल्याला सांगितलेलं आठवत आहे का, होलिस्टिक प्री डिटर्मिनिझम नियम. होलिस्टिक म्हणजे समग्र विश्वाचा जो कारभार आहे तो ठरलेला आहे. आमच्या वेळेला आमचा जन्माला यायचा, वकील डॉक्टर मास्टर काय असेल ते, स्त्री किंवा पुरुष म्हणून यायचा, त्याप्रमाणे घडत जायचं सर. अलीकडच्या काळामध्ये माझ्या मते याचा सिद्धांत जर पाहायचा असेल तर नेहरू घराणं तुम्ही बघ, मोतीलाल नेहरू तुम्ही माहितीच आहे. या माणसाची त्या काळामध्ये 40,000 रुपये प्रॅक्टिस होती. सगळे जमीनदार लोकांचे दावे हो त्यांच्याकडे. बरं का, गव्हर्नरना त्या काळामध्ये ते पार्टी देत असत. म्हणजे कल्पना करा काय श्रीमंती असते. त्यांचा हा मुलगा, हा एकुलता एक मुलगा, बरं, हा असा तयार झाला. पण त्याचं कौटुंबिक जीवन तुम्ही पाहिलं की बाई काय होऊन नाही. नंतर मुलगी होती, त्या मुलीपासून ती तिची 2 मुलं. काय घडलं मला सांगा. ही नियती प्री डिटर्मिनिस्टिक होलीचं. त्यावेळेला असं झालं म्हणतात, तो कामराज गमत म्हणून सांगतो, तो कामराज काँग्रेसचा प्रेसिडेंट आणि त्या वर्किंग कमिटीमध्ये मुरारजी देसाई किंवा ही बाई असं चाललं होतं दोघांच्या मध्ये. मुरारजी देसाईने वाटलं तर आपण व्हावं म्हणून, आणि तो काय म्हणाला, नाही इंदिरा गांधी असं तो म्हणाला कामराज, आणि ती प्राईम मिनिस्टर झाली. बरं का, पण बघा त्या कुटुंबाचं कसं आहे, ती नियम. बरं का,
सांगण्याचा हेतू काय, हे सगळं असं ठरलेलं आहे. मग आपल्या गमतीने म्हणायचं म्हणजे आम्ही ज्ञानेश्वरी सांगायची, तुम्ही ऐकायला यायचं, हे सुद्धा ठरलेलंच आहे. आता तुम्ही किती तळमळ बाळगावी हे मात्र ठरलेलं नाही, जुळण्याचंही ठरलेलं आहे बरं का, ते मात्र नाही. सांगण्यात हेतू माझं काय, आपल्याला असा सगळा हिशोब, तो आलेख ग्राफ आहे, तो ठरलेला आहे सगळा. मला इथं मागे सांगितलं स्पिनोझाचं एक त्रिकोण आहे, त्याचे 3 अँगल्स मिळून 2 राईट अँगल्स होतात. मराठीत मला येत नाही, तर हे जसं तुम्ही त्रिकोण म्हणला की त्याचा गुण हा आला, तसं हे विश्व दृश्य झाल्यानंतर काय व्हायचं ते ठरलेलं आहे माझ्या हातून. तुम्ही डॉक्टर असलं तर माझा पेशंट कोण येणार, त्याला काय होणार, तो बरा होणार का नाही, त्याच्यापासून मला काय चांगलं वाईट होणार, ठरलेलं आहे सगळं बरं का. म्हणून महाराज काय म्हणाले की माझ्याकडे येणारा पेशंट माझ्या गुरुने पाठवलेला ही जर वृत्ती ठेवली तर कर्म घडून सुद्धा पुन्हा आलीच करा. आता प्रश्न असा, माझ्या आत्मकर्म आहे, देह धारण केला की आलं, तो चौकटीत बसला, मग माणसाला स्वातंत्र्य आहे का नाही, फ्रीडम आहे का नाही, आहे. ते कशाच आहे, माझ्या मनामध्ये फ्रीडम आहे. त्याला एक उत्तम उदाहरण द्यायचं. एक मनुष्य रस्त्याने चालला आणि त्याला पैशाची जरूर आहे बरं का. तेव्हा रस्त्याने 10 रुपयाची नोट पडली होती, पैशाची जरूर आहे, 10 रुपयाची नोट पडली आहे, घ्यावीशी वाटते, पण घ्यावी का न घ्यावी हे स्वातंत्र्य माणसाला. आणि ते स्वातंत्र्य आपण गमावून बसलेलो आहोत म्हणून कळतं पण ओळखते म्हणून ओळखतो नाही का. तुम्हाला भूक नाहीये किंवा 4 वेळा चहा झालेला आहे, आणखी कपर चहा आला, आतून वाटतंय नको असं, पण त्याचं मन कसं मुडाबा त्या अर्धा कप, मग मी सगळं कप हे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे माझी सगळं विवेक बुद्धी जी आहे सांगते मला की नाही हे बरोबर नाही, माझ्यामध्ये ते धैर्य नाही म्हणजे नाही बरं असं सांगण्यात हेतू काय आपल्याला. मग कर्म जर करायचीच आहे तर कर्माला वैश्विक पार्श्वभूमी द्यावी, कॉस्मिक बॅकग्राऊंड, की हे तिथून आलेलं आहे. आणि ती सोप्या भाषेत माझ्या गुरुची इच्छा आहे, त्याची आज्ञा मी हे करतो. त्याचा अर्थ एकच आहे, पण गुरु म्हणजे काही व्यक्ती नव्हे, संबंध विश्व असतो बरं का. हे ज्ञानेश्वर महाराजांना पुन्हा पुन्हा सांगायचं, कर्म बरोबर करा, पण करीत असताना इथून सूत्र हलका आहे हे जर ध्यानात ठेवलं तर कर्म होऊन सुद्धा हा अलिप्त राहतो. हा आतापर्यंतचा विषय झाला. मी आपल्याला तेव्हाच सांगितलं की विषय जरा कठीण आहे, पण त्याशिवाय आपल्याला खरा कर्मयोग काय कळत. कर्म सोडणं सोपं आहे हो, सर्व सगळं परित्याग केला, गेला सिद्ध हेमाला आयतन बसला, सोपं आहे सगळं करायचं. मग समजा मुलीचं लग्न केलं आणि बाळणपणाला आली आणि कमी जास्त काहीतरी झालं, बुवा मुली गेलं किंवा काय झालं, त्याच्यामध्ये सुद्धा बरोबर चाललंय, योग्य चाललंय असं आतून वाटणं, याचं नाव ज्ञानेश्वर महाराजांना कर्मयोग आहे. काय पुष्कळ असं होतं बघा, तुम्ही चांगलं कर्म करताना लोक नाव ठेवतात आणि ज्यावेळेला काही न करताना यश येतं लोक म्हणतात वा काय आहे वा. हे दोन्ही होत असताना तिकडे सुखी नाही इकडे दुःखी नाही, अशी आतमध्ये वृत्ती ठेवणं हा त्यांचा कर्मयोग आहे बरं. आता आजचा विषय आपल्याला आज अडचण काय आहे, कर्माला अतिशय महत्व आहे. कर्म केल्याशिवाय ते पुढे ते, आणि दुसरं केल्याशिवाय कसं होईल हे आपली वृत्ती बरं का. अरे केल्याशिवाय कसं तू हा प्रवाहात चाललाय. उदाहरण फार छान आहे. एका नदीला पूर आला आणि ओढके वाहत चालले होते, लाकडाचे ओढके. तो एक दुसऱ्याला म्हणाला बघ मी कसं चाललोय म्हणाला. अरे तू मी दोघे गाव वाहत चालले या कर्माच्या प्रवाहामध्ये कशा कशी मिळवतोय, हा खरा त्याचा अर्थ आहे बरोबर. तो प्रश्न असा की या प्रवाहामध्ये वाहत असताना माझं अनुसंधान कसं टिकेल, हा खरा प्रश्न आहे की तिथून सगळं चाललेलं आहे बरं का. पण आपला देह जो आहे, देहबुद्धी जी आहे ती ऐकत नाही. याला एक सूफी पंथामध्ये अप्रतिम गोष्ट आहे, इतकी छान गोष्ट या बाबतीत मी कुठे वाचते. काय झालं, एक मुसलमान हा होता व्यापारी, तर त्याच्या घरी गाढव होतं, खेचर, गाढव म्हणजे खेचर बरं का. तेव्हा
शेजारी त्याच्याकडे आला आणि म्हणाला की जनाब हमको आपका खेचर दीजिए, म्हणजे तुझा मला खेचर दे जरा, मला पाहिजे. खेचर म्हणलं नाही आहे. ते होतं बरं का, ते सगळं ठीक काढलं तिकडे. अरे म्हणलं तू खोटं बोलतोयस आणि खेचर तर आहे ना तिथे, ओरडता येते. तर हा काय म्हणाला, माझं बोलणं खरं वाटतं का त्याचं बोलणं खरं वाटतं? गोष्ट आहे का, रचणाऱ्याची बुद्धी काय आहे. पण गाड्या असते, अहो त्याला दुसरं काय येणार आहे, नाही का. याचा अर्थ असा आहे की खेचर हे वाहन आहे, म्हणजे माझं वाहन आहे ते. मी जो आतमध्ये आहे, जीव देह त्याचं वाहन आहे. त्या वाहनालाच मी एवढं महत्व देतोय की आता जो आहे, जो वाहन जातो त्याला पटल. याचा अर्थ तो आहे. अरे मी सांगतोय तुला खेचर नाही, आता ओरडणारच. तसं कर्म कमी पडलं की मन अस्वस्थ होणारच. देह कमी जास्त झालाय की नाही का, होणारच. पण खरा मी जो आहे आतला, तो मालक आहे, तो स्वस्थ आहे. त्याने देहाकडे कशा दृष्टीने पाहावं, खिंकाळले ते खिंकाळू, त्याला काही कळत नाही, त्याच्या नादी लागू नाही. समजे ना. कसं आहे का, काय सुरेख गोष्ट आहे नाही का. कारण जसं खेचर हे वाहन आहे त्याचं, तसा देह हे वाहन आहे. देह मारणारच, सुसरा बसलाय, काहीतरी धडपड कर, अंकुकर करतो तर. अरे पण तुझं अनुसंधान जर तिथेच असेल तर देहाची काय किंमत आहे. किंबहुना तुम्हाला सांगू का, आपल्याला ते कळायचं नाही, कारण आपली ती दृष्टी नाही. जो नुसता अनुसंधान ठेवतो ना, तो जगाचं कल्याण करीत असतो. त्याची सदिच्छा मोठी असते की नाही. मागे आपल्याला मी एक गोष्ट सांगितली, पुन्हा सांगतो आपल्याला. एक शांती सागर म्हणून गिरनार पर्वतावर एक साधू होते, तुम्हाला आठवत असेल बघा. जैन साधू होते, महायोगी होते. तेव्हा तिथे लोडियन म्हणून एक ICS होता, तो सेंट्रल इंडिया एजन्सी म्हणजे असत ना, त्याचं रेसिडेंट होता बरं का. पुढे तो लॉर्ड लोडियन इंग्लंडमध्ये जा, तो त्यांच्याकडे जात असतो. त्यांच्या आश्रमामध्ये चित्ते आणि बकऱ्या एके ठिकाणी बसलेल्या असतात. बरं, गिरगा आपल्या काळगा देवीमध्ये काही दुकानात त्यांचे फोटो आहेत बरं, शांती बरं का. मोठा योगी होता, एक शंकाच. तेव्हा चर्चिल तेव्हा प्राईम मिनिस्टर होता, तर लढाईचं जमत होते महायुद्धाची दुसऱ्या. तेव्हा त्याच्याशी लोकांची गप्पा मारताना असं काय म्हणत, ते काय चाललंय या युरोपमध्ये, त्यांनी सांगितलं लढाई केली आहे म्हणून. तर तो काय म्हणाला की मी तुला एक विचारतो, जर तुमचा पंतप्रधान म्हणजे चर्चिल हा जर हिंदुस्थानामध्ये गोवधबंदी करील ते युद्ध मी थांबवतो, तुम्ही काय कराल, ते तुला काय करायचंय. मी बरोबर मला आवश्यक सांगितलं युद्ध थांबवी, बरं का. तेव्हा पुढे त्यांनी विचारले, ते म्हणाले की योग्यांच्या अंगी अशी संकल्प शक्ती असते की विश्व निर्माण ज्या सुरेखाने झालं त्याच्यासारखं सामर्थ्य त्याच्या अंगी आहे. काय समजता म्हणाले, या पृथ्वीचं काय घेऊन बसला बरं का. यांनी त्याला तार केली. तर चर्चेत म्हणलं फकीराच्या नादी लागू नको, ते अशा काही अर्थ नाही. ते बरोबर आहे, राजकारणात असतं. माझ्या म्हणण्याचा हेतू काय की जो अनुसंधानात आहे ना, त्याचं विश्वात्म्याशी तादात्म्य असल्यामुळे त्याचा जो संकल्प आहे तो जगाचं कल्याण करीत असतो. आपल्याला जगाच्या कल्याणाचं दृश्य काहीतरी पाहिजे. एक हॉस्पिटल काढा, त्याची शाळा काढा, म्हणजे मग फार उपकार झाले बा, नाही का. सांगण्यात येईल माझं काय. तेव्हा कर्माचं जे महत्व आहे ते कर्माचं महत्व मान्य करून सुद्धा ते आतमध्ये कर्म करीत असताना अनुसंधान कसं दिसेल हे ज्ञानेश्वर महाराज सांगायचं. आता आणखी थोडं सांगतो. असं आहे, अहो अनुसंधान का रचायचं आहे, का भानगड आहे. तर एक डेकार्ट नावाचा मोठा युरोपियन हा होऊन गेला तत्वज्ञानी साधू. तो काय म्हणतो, सगळा संशय तुम्ही घेऊ शकाल, जग आहे का नाही, देव आहे का नाही, धर्म खरा आहे का नाही, सगळा तुम्ही संशय घेऊ शकाल, पण मी संशय घेतो याचा संशय तुम्हाला येणार नाही. बरं का. त्याचं तो गणित होता. तेव्हा तो काय म्हणाला, हे तत्वज्ञान घोटाळे का होतात, तुमचा पाया कच्चा आहे म्हणाला. तो असा पाहिजे की कोणालाही तो मान्य पाहिजे. मग म्हणाला मी संशय घेतो म्हणजे विचार करतो, तर विचार करणारा असल्याशिवाय विचार होईल कसा. हे जर खरं असेल
तर माझं अस्तित्व तुम्हाला मान्य केलं पाहिजे. या अस्तित्वाला आत्मा असं म्हणतो. कोणं अस्तित्व? नुसता मी आहे. मग मी पुरुष आहे, स्त्री आहे, लहान आहे, मोठा आहे, चांगला आहे, वाईट आहे, विद्या आहे, विद्या नाही, काही नाही, नुसता मी आहे. आणि माझ्या मते परमार्थात काही शिकायचं असेल ते सगळी पांघरून घातलेले बाजूला करून मी नुसता आहे. मग जर मला काही पाहिजेच असेल एक त्याला उपाधी, तर मी त्याचा आहे, मी भगवंताचा आहे, एवढे मान्य आहे. तुमच्या लक्षात येते की नाही? मुळात ध्रुवय तत्वज्ञान लफडेबाईची हा मी आहे, पण मी कसा आहे? मी तुझा आहे. ही उपाधी चालते कारण तो निरुपाधिक आहे, आणि त्या निरुपाधिकाची उपाधी मी लावली तर मी निरुपाधिक असतो, म्हणून मी त्याचा आहे मान्य. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणजे मी दास आहे त्याचा, याच्यामध्ये सगळी मौज आहे. सांगण्यात येतो काय? हे जे कोरं अस्तित्व आहे, नुसतं असणं, हे प्रतीला येणं, याचं नाव परमार्थ आहे. तू कोण आहेस? मी आहे. कोण आहे मला माहिती नाही. हे जर झालं ना तो साधनामध्ये क्लिक चालला समजा. आणि कोण आहे हे विसरणं म्हणजे सगळे आपले जे गुण अवगुण आहेत ते विसरणं आहे. म्हणजे मी चांगला आहे, वाईट आहे, लहान आहे, मोठा आहे, अंका आहे, माहितच नाही मला. असं आहे एक प्रकारे वेळच आहे ते. पण आता ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं, हे कोरं अस्तित्व सत्स्वरूप आहे, सत्य आहे. ते सत्य असल्यामुळे ज्ञानस्वरूप, ज्ञानस्वरूप असल्यामुळे अज्ञानाचा संबंध नाही. आता आणखी एक सांगतात, अहो अज्ञान आहे का नाही? मला अज्ञानाची जाणीव आहे की नाही? अज्ञान आहे. अज्ञानाची जर जाणीव आहे तुम्हाला, ते ज्ञान नव्हे का? अहो तुम्ही जाणता ना, मी अज्ञानी आहे हे जाणतो मी, म्हणजे ज्ञानच आहे. मग अज्ञान आहे का नाही? मग त्याला हे लोक काय म्हणतात? सत्पुरुष, अज्ञान नाहीच आहे, प्रकाश नाही म्हणून अज्ञान आहे असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ एक तुम्ही मेणबत्ती लावून ठेवलेली आहे आणि मेणबत्ती विझली, मग अंधार. अंधार का? तर प्रकाश नाही म्हणून अंधार. प्रकाश लावला की अंधार नाही. एक गमतीची गोष्ट आठवते मला. एक माणूस होता, त्याने लोकांना प्रश्न विचारला. तो एक प्रश्न असा केला की म्हणजे सूर्य उगवला म्हणजे काय होतं? अंधार नाहीसा होतो. हो अंधार नाहीसा होतो म्हणजे जातो कुठे म्हणाले. किती लोकांनी तिने प्रश्न विचारला की सूर्य उगवला म्हणजे अंधार जातो तर कुठे जातो? कोणाला सांगता येईना. सोपं उत्तर आहे म्हणाले, सूर्य उगवला की अंधार नाहीसा होतो, तो सरकारी ऑफिसात जाऊन बसतो म्हणाले. बरं का? बरोबर आहे त्याचं म्हणतात. जे चार भांगडीत आहेत ना त्याला कळेल बरोबर सरकारी ऑफिसात कसं जाऊन बसतो, नाही का? सांगण्याचं हेतू काय आपल्याला की अज्ञान नाहीच आहे. मग अज्ञान आहे असं केव्हा म्हणतो मी? त्याचं विस्मरण झाले की अज्ञान आलं. म्हणून त्याचं स्मरण सारखं राहणं हे माणसाचं शेवटचं ध्येय आहे. ते किती राहिलं पाहिजे की रात्रंदिवस मी तोच आहे, मी तोच आहे, ही माझी अवस्था राहू शकत नाही. म्हणून मी तुझा आहे, मी तुझा आहे ही अवस्था राहते. तेही लक्षात राहत नाही, म्हणून त्याचं स्मरण रात्रंदिवस ठेवणं हेच आपलं काम आहे. खरं? तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ही माझ्या कोऱ्या अस्तित्वाची जाणीव झाली म्हणजे तो ब्रह्मज्ञानी होतो. ते ब्रह्म म्हणजे कोरं अस्तित्व, त्या दुसरं काही नाही आहे. याच्याकडे काही सांगता येत नाही. त्या ओव्या आपण आता बघा. ऐसे व्यापक ज्ञान फले जयांच्या हृदयी गिरसीता आले, तयाची समदृष्टी बोले विशेष काही. की असं जे अस्तित्व आहे ते सगळ्यांना सारखं आहे. तुम्ही आहात, हे आहे, ते आहेत, मी आहे, आहे म्हणजे आहे. राधाकृष्णांनी एक आर्ग्युमेंट केलं, सांगतो आठवलं म्हणून सांगतो. ते म्हणले आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण वाक्य बोलतो. वाक्य बोललं की क्रियापद आणि कर्ता असं असतं. तेव्हा क्रियापदामध्ये सर्व क्रियापदामध्ये जर अतिशय व्यापक क्रियापद असेल, सगळे वापरतात की आहे. आहे म्हणजे अस्तित्व. ते म्हणाले तुम्ही जेव्हा मी आहे, तू आहे, जग आहे, अंक आहे काय कोणाचो, पण आहे यात शंका नाही. ती आहेपणाची जी भावना आहे याला अस्तित्व म्हणतात, याला आत्मा म्हणतात. याला विद्यारण्यांनी खुली केली. अहम नास्मी
मी नाही असं म्हणत असताना आधी जो मी आहे तो नाही असं म्हणतो, म्हणजे आहे. तेव्हा ते जे कोरड अस्तित्व आहे त्याला त्यांनी ब्रह्म म्हटलेलं, काय नाही. ते ब्रह्म आलं की ज्ञान झालं. ज्ञान झालं म्हणजे काय झालं, मन शांत झालं, प्रकाशित झाला, दुसरं काही अज्ञात राहिलंच नाही. आणि सत्पुरुषाच्या ठिकाणी हे असतं, त्याला अज्ञात असं काही नाही. येन विज्ञातेन सर्व विज्ञात अशी त्याची अवस्था आहे. बरं का, त्याला काय झालं, एक बाई आल्या आणि महाराज मी आज पुष्कळ जप केला म्हणाले, हे मला सांगावं लागत नाही. त्याचा अर्थ काय आहे की मी आणि तू वेगळं नाही, तुझं जे अस्तित्व आहे तेच अस्तित्व माझ्यामध्ये असल्यामुळे त्यालाच मी झाल्यामुळे भांडणच सुरत नाही, दुसरं काहीच नाही. असं ते असल्यामुळे त्यांना ही म्हणजे अज्ञानाची भाषाच नाही. मला सांगितलं ना, अगदी व्यवहारात सुद्धा मला कळत नाही म्हणत असताना कळत नाही ज्ञान असतं. म्हणून पुढे म्हणाले, एक आपण जैसे ते देखती विश्व तेचे, हे बोलणे काय ते नवलेच. ज्ञानेश्वर महाराजांना आपली कल्पना आहे, जसा मी आहे तसं सर्व जगतच आहे. ही जी ज्ञानाची भूमिका आहे हे आपल्याला ऐकून असं वाटतं काय आहे, पण याला साधी गोष्ट आहे. दुसऱ्याचं दुःख, समजा एखाद्या रोग झाल्याचे दुःख आहे, तोच रोग मला झाला तर आपण म्हणतो ना मला माहिती आहे ते दुःख काय आहे. हे जर व्यवहाराच्या भूमिकेवर आहे तर ज्ञानाच्या भूमिकेवर सर्व ठिकाणी एकच ज्ञान आहे हे का नसावं, अनुभवच आहे का नसावं, नाही का. दुसरे तुम्हाला सांगतो, एक शरीर रचना घ्या, अनाटॉमी. हजारो माणसं आहेत, हजारो माणसं येतात जात आहेत, तुमच्या अनाटॉमीत काय करत आहे. तुम्ही समजा एक नवीन मनुष्य कोणीतरी आला, तो आमच्याचं ऑपरेशन करा, तुला खात्री असते आमचं आमचंच आहे. एकच उदाहरण मी ऐकलं, वा हृदय उजव्या बाजूला त्याचं होतं, नाही का, पण हा असं पटतच की नाही, हृदयाजवळ बाकी सगळं ठरलेलं तसंच सगळं. हे जे समत्व आहे तो ज्ञानात समत्व का नसतं, असंच पाहिजे, त्याशिवाय व्यवहार चालणारच नाही. अहो मी शब्द जो बोलतो त्याचा अर्थ माझ्या मनात जो आहे तो तुमच्या मनात तुम्ही धरून चालताना, म्हणजे माझं मन एक प्रकारे ओळखलं असंच नाही का त्याचा अर्थ नाही. हा, आता काही वेळेला भरतच हे होतं त्याचं. विल्सन कॉलेजमध्ये एकदा गमत झाली बरं का, मी तिथे इंडियन फिलॉसॉफी शिकवायला जात होते, तेव्हा गमत झाली, तक्रार झाली. काय झालं, एका मुलाने एका बाईची वही पडली, बाईची म्हणजे मुलीची, ती उचलून तिला दिली. तर ती हसली आणि थँक्यू म्हणाली. याची कल्पना काय झाली की तिचं माझ्यावर प्रेम, बरं का, म्हणजे शब्दाचा फरक कसा होतो अर्थाचा बघा. आणि मग तो तिच्याशी त्याला ढगळपणा करू लागला. ते प्रकरण इतकं झालं की शेवटी दिवशी तिने चप्पल काढून त्याला मारली. असं होऊ शकेल, पण साधारणतः असं होत नाही. आपल्या मनात जो भाव आहे तो दुसऱ्याच्या मनात उतरतो. म्हणजे एक प्रकारे हे साम्य आहे, हे समत्व आहे. ते समत्व ब्रह्माच्या प्राप्त होतं माणसाला. पहिली दैव दैसे कवचिके, काहीच दैन्य न देते, का विवेक नोळके भ्रांतीचे जेवी. बरं का, ते दोन होयाचे ना तरी अंधकाराची वाणी, जैसा सूर्य न देखे स्वप्नी, अमृत नायके काही मृत्यू कथा. तसं म्हणाले, हे असो संताप दैसा, चंद्र नस्मरे दैसा, भूती भेद मेहनती तैसा ज्ञान घे. सांगायचे काय की त्याला भूतामध्ये भेद दिसत नाही. का भेद दिसत नाही, तर त्याची वृत्ती अशी मोठी व्यापक बनून जाते. आणि आता सांगतो आपल्याला, परमार्थ म्हणजे काय, माझी जी जाणीव देहाला व्यापून आहे ती देह ओलांडून सगळीकडे पसरणे येतो ना परमार्थ. परमार्थ दुसरं काही नाही. म्हणजे असं म्हणा, एखादी बाई गरोदर आहे तर त्या गरोदर बाईच्या पोटात ते जसं मूल असतं तशी याची जाणीव इतकी मोठी होते की सर्व भूत त्याच्या त्या जाणीव त्याला त्याची होते. त्यांना अज्ञात असं काही राहत. कसं म्हणाले तर दैव म्हणून तुम्ही ज्याला म्हणतात त्याने दैन्य कधी पाहिलंय का, म्हणजे त्याला भिकारी पण गरीब पण नाही, किंवा विवेक ज्याला म्हणतात त्याला भ्रम नाही कधी, किंवा अंधकार प्रकाशाला अंधकार नाही, किंवा अमृताला मृत्यू माहिती नाही, तसा त्याला भूतामध्ये भेद दिसत नाही. आता माझा प्रश्न आपल्याला असा आहे की आपल्याला याचं काय करता येईल, आपल्याला यातलं काय करता येईल, नाही का. मी असं म्हणतो
भेद जगात राहणारच. हा पुरुष आहे, ही स्त्री आहे, लहान आहे, मोठा आहे, चांगला आहे, वाईट आहे, हे राहणारच. पण तो माणूस आहे ना, तो माणूस आहे म्हटल्यानंतर माणसामध्ये असणारे भेद त्याच्यात असतील, पण माणूस म्हणून आहे हा भेद नाहीच आहे, हा काय नाही, अशी जर वृत्ती पाहिजे. असं म्हणा आपण, माणूस म्हणलं की स्वार्थ आला, तेव्हा वागत असताना हा स्वार्थी राहणारच कमी जास्तपणे. अशी जर वृत्ती आपण ठेवली तर पहिला परिणाम असे होईल की आपण नावं ठेवणं बंद करू. का? कारण तो जो स्वार्थ त्याचा आहे तसा माझा सुद्धा आहे, नाही का? असं होईलच. मग आपल्याला करता येईल नाही. आपलं कसं आहे, आपले पाय जमिनीची सुद्धा कामाचे, बरोबर का? तर मग खरं आहे, नाही का? हे व्हायला की नाही अभ्यास पाहिजे, शिकायची पाहिजे. याला एक घडलेलं उदाहरण सांगतो आपल्याला. एक इन्शुरन्स एजंट होता. आपल्याला शिकायला काय हरकत आहे, इन्शुरन्स एजंट झाला होता, बरं का? त्याने काय केलं, श्रीमंत माणूस होता आणि त्याला त्याचं इन्शुरन्स करायचं होतं, पण तो मला कडक होता, मी इन्शुरन्स करणार नाही म्हणाला. त्याच्या त्या सेक्रेटरीने सांगितलं की साहेबाला त्याचं काही हे नाही. हा काय म्हणाला, माझी जर करामत असेल खरी तर त्याला इन्शुरन्स करायला लागेल, तर माझी करामत खरी आहे. बरं झालेली गोष्ट ते सेल्स म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे गोष्ट. तेव्हा यांनी काय केलं, एका तयार कपड्याच्या कंपनीशी वायदा केला की मला एका दिवशी 10 तऱ्हेचे कपडे सारखे पाहिजे. हो देव म्हणाले, त्याला काय हो, पॅन्ट म्हणा, ते बुशकोट म्हणा, 10 तऱ्हेचे कपडे देतो. सकाळपासून तो सारखा त्या दिवसाकडे चालला. पहिल्यांदा तो भेटतच नव्हता, सेक्रेटरीच भेटायचा नाही म्हणाला, साहेबाला माहिती